ॲपल गार्डन मध्ये, पण ॲक्च्युली हे ॲपलचं सीझन नाही आहे, त्याच्यामुळे ॲपल्स दिसणार नाही आहेत. आणि हे जे सगळे ट्रीज दिसतात ना जवळजवळच्या, पहिले थोडं झूम कर ना, ट्री दिसतात त्या सगळ्या ॲपलच्या ट्री आहेत. कसले जबरदस्त व्ह्यू आहे यार. पूर्ण मागे ना पूर्ण असे ह्याचे पहाड आहेत, बर्फाचे पहाड आहेत दिसतात. थोडं बऱ्यापैकी झूम करतो. चलो, हेच ॲपल गार्डन. ॲक्च्युली सध्या ॲपलचं सीझन नाही आहे, त्याच्यामुळं ॲपल्स नाही आहेत ह्याच्यावर. नेक्स्ट टाइम जब भी आएंगे तब सीजन में आएंगे. आता सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्याच्या नंतर आणि ते ॲपल गार्डन यार, फ्रँकली स्पीकिंग ॲपल गार्डनमध्ये खरंच काही नव्हतं. ह्या दोन्ही गोष्टी केल्याच्या नंतर आता आम्ही आलेलो आहोत नाग टेम्पलमध्ये. पहाडच्या एकदम पूर्ण वरी आहे हे टेम्पल, खूप वरी टेम्पल आहे. सो स्टेअर्सनं जायचं आहे. माताजीचं टेम्पल आहे आणि इकडे महाराज एकदम बर्फात बसलेत. सॉरी, आम्हाला नाव नाही माहिती आहे, तरी कोणाला विचारता आलं तर आम्ही बाहेर जाऊन विचारतो. समोर आपलं हे महादेवांचं मंदिर आहे. खूप छान दर्शन झालं, खूप मस्त मंदिर आहे. आणि खास ह्या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या बॅक साईडला इतका सुंदर व्ह्यू आहे. हा पूर्ण जो व्ह्यू आहे तो आहे कुफरी ह्या प्लेसवरून. सो चलायचं मग मॅडम? येस, ओके. वे टू मॉल रोड. चलो. क्या क्या है यहाँ पर? ये आहे मॉल रोड. इथले लोकल क्या होते का माल रोड. चलना भैया माल रोड पे. माल रोड. चाय का नाम लिया तो चाय पीना ही पड़ेगा भाई. चाय को मना नहीं करेंगे. मोमोज नको, चहा. हाँ, भूक लागली आहे, ठीक आहे बघू. पल्लवी मॅडम, तुम्ही कॉफी तर घेतली आहे, पण कॉफी मिक्स करण्यासाठी काय करणार आता? डायरेक्ट पिणार. आणि हे जे कॉफी वरची आहे ती कसं पिणार? चम्मच तुझ्या भरोशावर. वाह दीदी, वाह दीदी. नाही नाही दीदी. हा आहे सगळा मॉल रोड. आणि आता आम्ही चाललोय चर्चला, शिमलाच्या चर्चला. चर्चचा जायचा हा रोड आहे बघा, किती सुंदर आहे. चलो. तुला माहिती आहे पल्लवी, शिमला असेल किंवा कुल्लू मनाली अशा ज्या रोहतक ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या मोस्टली इंग्रजांनी तेव्हाच्या काळामध्ये बऱ्यापैकी ते शहर बसवलेलं आहे. तर हे आहे शिमलामधलं ख्रिस्ट चर्च इन शिमला. कसलं सुंदर आहे बघा यार हे. लाइटिंग पण ना ह्यांनी खूप मस्त केली आहे, सो त्याच्यामुळे खूप छान दिसायला. मध्ये एंट्री आहे का नाही आय डोंट नो, एकदा मध्ये जाऊन चेक करूया. कसलं मस्त आहे ना चर्च. येस. आणि ना इथं यायचा रस्ता पण खूप मस्त आहे, ढलानवरून यायचं चढत चढत. एक्झॅक्टली चर्चमध्ये एंट्री नाही आहे, सो बाहेरूनच बघूया असंच. चर्च जो पूर्ण स्ट्रक्चर है मस्त है. और यहाँ पर एक लड़की मनाली काय येईल माझ्या ह्याच्यामध्ये. जायचंच आहे, उद्या जायचंच आहे. हो हो, रिव्हील इन दिस ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग जो येणार आहे तो मनालीचा येणार आहे. सो इथपर्यंत जर कोणी हा ब्लॉग बघितला असेल तर प्लीज आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक गोष्ट आहे, नेक्स्ट ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका. त्याच्यामुळं जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायचे असतील आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि नेक्स्ट ब्लॉग पण तुम्हाला बघता येईल. आणि नेक्स्ट ब्लॉग जे होणार आपला तो आहे मनालीचा. तुम्ही मागे जो बघताय तो आहे शिमला सिटीचा पूर्ण व्ह्यू. आणि येस, हे बघा का सुंदर असा व्ह्यू आहे ना, खूप जबरदस्त. आणि शिमलामध्ये ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली यार, घरं खूप जास्त सुंदर आहेत. हे बघा, आता आमच्या साईड समोरचं एक घर आहे, किती सुंदर आहे यार, किती सुंदर आहे. आय डोंट नो घर आहे का हॉटेल आहे, बट सी खूप मस्त आहे. ही आहे स्टेट लायब्ररी
शिमला. आणि इथं महात्मा गांधीजींचा स्टॅच्यू. वरी लोक बसल्यात छानपैकी. आपल्याला पण जाता येईल ना पल्लवी वरी? रोड आहे तिथून, आय थिंक रोड आहे तिथून. बस मस्त आहे. वरून व्ह्यू खूप छान येणार आहे हा, माहिती का? खूप मस्त वाटत आहे. काय जास्त काइंड ऑफ व्ह्यू बघा. रोमॅन्टिक व्ह्यू. येस, खूप सुंदर व्ह्यू. छानपैकी खाली लोक फिरायलात. ॲक्च्युली हा एक काय मोकळी जागा आहे आणि साईडला स्टँडल पॉईंट, पण इकडे चर्च. असा टाइम स्पेंड करू वाटायला, जाऊच नाही वाटत हॉटेलवर. म्हणजे बऱ्यापैकी FC रोडची तुला वाईब देत असेल ना? हो भाई साहेब, हे बघ कसली सही बिल्डिंग आहे. काय रे, लेट्स सी काय ते बघूया. आय थिंक सो हॉटेल आहे, पण कसली सही बिल्डिंग आहे. टाउन हॉल आहे हा, कॅफे नाही आहे, टाउन हॉल आहे. दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ मॉल रोड. आणि येस, आम्ही तिथपर्यंत आलोय. चालू होतं की आमचं जायचंय नाही जायचंय, बट बोलत 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 ह्या लास्ट पॉइंट पर्यंत आलोय. जर कोणी शिमलामध्ये मॉल रोडला येत असेल ना, सो दिस इज द लास्ट पॉइंट गाईज. इकडे पुढे SBI ICICI बँकची शाखा आहे आणि इकडे लाला लजपत राय यांचा पुतळा. मॉल रोड इज डन इन शिमला. सो लेट्स गो नाव. सो डन विथ डे 2 इन शिमला. खूप मस्त गेला आजचा दिवस. कुफरीमध्ये जाऊन आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात, जेवढ्या ट्राय होतात आम्हाला तेवढ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तो मॉल रोडला. मॉल रोडमध्ये तुम्हाला शॉपिंगचे खूप जास्त प्लेसेस भेटतील, खूप जास्त शॉप आहे तिथे. आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगचं नोटिफिकेशन येत जातील. सो आपला डे 3 असणार आहे इन मनाली. आता आपल्या शिमलाहून उद्या सकाळी मनालीला निघायचंय आणि भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन प्लीज टेक केअर, बाय बाय.